कळंबा संभाजीनगर या मार्गावरील तपोवन शाळेसमोर रस्त्याच्या कडेच्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली आहे। फांदी रस्त्यावर तुटून पडल्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांना कसरत करावी लागते। रात्रीच्या वेळी इथं अपघात होण्याची शक्यता आहे। या संदर्भात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली, मात्र कर्मचारी नसल्यानं कारण सांगण्यात आलं। मोठी दुर्घटना घडल्यावरच महापालिकेला जाग येणार का अशी विचारणा करत ही फांदी तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी अभिजित राऊत आणि तानाजी जाधव यांनी केली आहे। ITI ते कळंबा रोड या परिसरात तपोवन शाळेच्या समोर गेटच्या दारामध्ये एक झाडाची फांदी मोडून पडली होती। याची तक्रार आपल्याला फोनवरून कळंब्याच्या एका नागरिकानं दिली होती। त्याच वेळेला मी येऊन जागेवर पाहणी केली आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला त्यांचा फोन बंद होता। संबंधित या प्रभागातील मुकादमला फोन केला, त्यावेळेला त्या मुकादमनं काय पडले, कसं पडले, काय ह्याची विचारपूस न करता आज आमच्याकडे कर्मचारी नाहीत, आज फांदी काढली जाणार नाही, झाडचं उठाव केलं जाणार नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की उद्या करणार। आज जर अशी फांदी रस्त्यावरती अर्ध्या रस्त्यावरती पडली, आज रात्रीच्या वेळेला त्यांनी येऊन इथं पाहणं गरजेचं होतं। न पाहता त्यांनी डायरेक्ट फोनवरती असं सांगितलं की आमच्याकडून यंत्रणा मिळणार नाही, आज ती फांदी कट केली जाणार आहे। एखाद्याचा जीव या रस्त्यावरती गेल्यानंतर जर या महापालिकेला जाग येणार आहे का?